संभाजीनगरमधून बातमी आहे। कल्पना भागवतचे आता अनेक कारनामे पोलीस तपासात समोर आलेत। पद्मश्री मिळवून देते म्हणून अनेक नेत्यांची फसवणूक केल्याची माहिती आहे। अनेक नेत्यांकडून तिने पैसेही उकळल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली, अहिल्यानगरमधल्या नेत्यांची तिने फसवणूक केली आहे। नागपूरमधल्या एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत पैसे उकळल्याची माहिती आहे। कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले पठाण यांचाही यामध्ये समावेश आहे। सिडको पोलिसांनी पठाण यांचा जबाब नोंदवून घेतलाय। कल्पना भागवतकडे केंद्रातील ऊर्जा खात्यातील सेक्रेटरी असल्याचंही फेक लेटर मिळाल्याची माहिती आहे। 6 आरोपी डिम्पी हरजाई हा कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होता आणि त्यानंतर कल्पना लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत पैसे उकळत होती। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, कोणकोणत्या बड्या लोकांची नावं या फसवणुकीच्या प्रकारात समोर आली आहेत? काय माहिती उघड झाली आहे? बड्या लोकांची नावं समोर आलेली आहेत हे निश्चित आहे। काही राजकारणी लोक आहेत, खास करून सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते असल्याचं देखील या ठिकाणी सूत्रांनी माहिती दिली आहे। ज्यामध्ये नागपूरमध्ये सत्ताधारी पक्षाच्याच एकाला राज्यसभेची ऑफर या महिलेने दिली होती आणि आपण IAS अधिकारी आहोत, सेक्रेटरी आहोत ऊर्जा विभागाचे आणि तशा पद्धतीची फसवणूक करून ती ऑफर दिल्याचं समोर आलेलं आहे। शिवाय अनेकांना पद्मश्री पुरस्कार मिळवून देते म्हणून तिने फसवणूक केली आहे। ज्यामध्ये संभाजीनगरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे, अहिल्यानगरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे, अमरावतीच्या एका व्यक्तीचा समावेश आहे आणि हिंगोलीच्या देखील एका बड्या राजकीय नेत्याचा देखील समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। शिवाय 28 जणांना नोटीस दिलेली आहे, ज्यामध्ये कुलगुरूंचा देखील माजी कुलगुरूंचा देखील समावेश आहे आणि अन्य लोकांना देखील चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलेलं आहे। डिम्पी हरजाई हा यातला मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळे तो हा कल्पना भागवतला सगळ्या ऑफर देत होता आणि ती लोकांपर्यंत पोहोचत होती अशा प्रकारची माहिती देखील पोलिसांच्या सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होतं आणि सामान्य लोकांना कशा पद्धतीचे नेत्यांना कशा पद्धतीचं फसवणूक करत होती हे देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। तिच्याकडे अनेक लेटर हेड आहे। ऊर्जा विभागाचा सेक्रेटरी असल्याचं देखील एक लेटर हेड मिळाल्याची माहिती आहे। शिवाय एका सत्ताधारी पक्षाच्या बड्या राजकीय नेत्याची सही असल्याचं लेटर देखील तिच्याकडे आहे। मात्र ते फेक आहे, कारण की कुठलंही ऑर्डर करत असताना थेट मंत्री त्यावरती सही करत नसतो आणि त्यामुळे त्या विभागाच्या सेक्रेटरीची सही असते आणि थेट मंत्र्याची सही असल्यामुळे तिथे हे लेटर बनावट असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि पोलीस तपासात अनेक कारनामे या प्रकरणामध्ये अनेक पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रज्ञा, कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।